The next question from the question bank is, if cot alpha plus beta equal to 0, cot alpha plus beta equal to 0, then sin alpha plus 2 बीटा याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. कॉट अल्फा प्लस बीटा इक्वल टू 0 दिलेला आहे आणि साइन अल्फा प्लस 2 बीटा ही व्हॅल्यू फाइंड करायची आहे. ऑप्शन्स दिलेले आहेत, कॉस बीटा माइनस साइन अल्फा साइन बीटा आणि कॉस अल्फा हे ऑप्शन्स दिलेले आहेत. साइन अल्फा प्लस 2 बीटा याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. हाउ कॅन वी सॉल्व दिस? कॅन एनीबडी ट्राय और एनीबडी हॅव ट्राइड फॉर दिस वन? कोणी ट्राय केलेला आहे किंवा कोणाचा आन्सर आलेला आहे? Yes. See here. Basically, या एक्झाम्पलला एका खूप चांगल्या ट्रिकने आपण सॉल्व करू शकतो. कॉट अल्फा प्लस बीटा इक्वल टू 0 दिलेला आहे. कॉट या रेशोची व्हॅल्यू कुठल्या अँगलसाठी 0 येते बरं? कॉट या रेशोची व्हॅल्यू कुठल्या अँगलसाठी 0 येते? येस, 90 डिग्रीसाठी. बरोबर आहे. 90 आणि त्याचा कोणताही 90 मल्टिपल, ऑड मल्टिपल ऑफ 90, मल्टिपल ऑफ 90 म्हणण्यापेक्षा ऑड मल्टिपल ऑफ 90, याच्यासाठी कॉटची व्हॅल्यू 0 येते. म्हणजे कॉट अल्फा प्लस बीटा इक्वल टू जर 0 असेल तर आपण अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू काय घेऊ शकतो? 90 डिग्री घेऊ शकतो. बरोबर. आता आपल्याला व्हॅल्यू फाइंड करायची आहे साइन अल्फा प्लस 2 बीटा यामध्ये तो जो अल्फा प्लस 2 बीटा आहे त्याला आपण अल्फा प्लस बीटा असं लिहू शकतो. बरोबर आहे. अल्फा प्लस 2 बीटालाच आपण बीटा प्लस बीटा असं लिहिलं. आता यामध्ये अल्फा प्लस बीटा किती आहे? अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू काय? 90 डिग्री. म्हणजेच आपण याला लिहू शकतो साइन 90 प्लस बीटा. आणि आता अलाइड अँगल फॉर्म्युल्यानुसार साइन 90 प्लस थीटा, साइन 90 प्लस थीटा यस कॉस थीटा. कॉस थीटा. रेशो चेंज होईल का? साइनचा काय होणार? कॉस होणार. क्वाड्रंट कुठला? 90 प्लस थीटा म्हणजे सेकंड क्वाड्रंट. आणि सेकंड क्वाड्रंटमध्ये साइन कसा असतो? म्हणजे साइन 90 प्लस बीटा येईल कॉस बीटा
That is option first. त्यामुळे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्सला कशा प्रकारे विचार करावा लागेल आणि काय कॉम्बिनेशन असू शकतं, दॅट रिक्वायर्स द प्रॅक्टिस. अल्टरनेटिव्हली समजा आपण असं म्हटलं कॉट अल्फा प्लस बीटा इक्वल टू 0 आहे. कॉट अल्फा प्लस बीटा इक्वल टू 0 म्हणजेच कॉटला आपण कॉस अपॉन साइन लिहू शकतो. कॉस अल्फा प्लस बीटा डिवायडेड बाय साइन अल्फा प्लस बीटा इक्वल टू 0. म्हणजेच हा साइन अल्फा प्लस बीटा पलीकडे मल्टिप्लाय केला 0 इंटू साइन अल्फा प्लस बीटा 0 येणार, म्हणजे कॉस अल्फा प्लस बीटाची किंमत 0. याचा काय यूज करता येईल, आपल्याला व्हॅल्यू फाइंड करायची आहे साइन अल्फा प्लस 2 बीटा. यात आपण साइन अल्फा प्लस बीटा वेगळा आणि प्लस बीटा परत वेगळा असं लिहू शकतो. 2 बीटाला बीटा प्लस बीटा लिहिता येतं हे लक्षातच यावं लागतं. तुम्ही कोणत्याही मेथडनी जा, 2 बीटाला बीटा प्लस बीटा लिहावंच लागतं. या मेथडनी जा किंवा या मेथडनी जा. आता इथे साइन ए प्लस बीचा फॉर्म्युला वापरू शकतो आपण. साइन ए प्लस बीचा फॉर्म्युला काय, साइन ए प्लस बी साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी. बरोबर, साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी. पण यात कॉस अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू काय 0 आहे. ती व्हॅल्यू जर इथे टाकली तर ही सेकंड टर्म 0 होऊन जाईल, म्हणजे इक्वल टू शिल्लक राहील फक्त साइन अल्फा प्लस बीटा मल्टीप्लाइड बाय कॉस बीटा. जर आपण डिस्क्रिप्टिव्हली डिटेलनी त्याला सॉल्व करण्याचा प्रयत्न केला तर इथपर्यंत आपण येतो. साइन अल्फा प्लस बीटा इक्वल टू कॉस बीटा. आता पुढे परत याचं सिम्प्लिफिकेशन. साइन ए प्लस बीचा फॉर्म्युला तो एक्सपान्शन करायचं, ब्रॅकेटला मल्टिप्लाय, ते बरंच कॉम्प्लिकेशन त्यात वाढत जातं. आणि त्यामुळे इथं हा वे हा सगळ्यात सिंपल वे. इव्हन आपण इथंही म्हणू शकतो जर कॉस अल्फा प्लस बीटा इक्वल टू 0 आहे तर अल्फा प्लस बीटाची किंमत 90 डिग्री आणि अल्फा प्लस बीटा जर 90 डिग्री आहे तर साइन 90 प्लस बीटा म्हणजे कॉस बीटा. त्यामुळे 2 स्टेपमध्ये या प्रकारे आपल्याला रिझल्ट मिळू शकतो. ओके, yes. Completed this? Oh, sir. Next one is sin 50 degree into cos 85 degree. Sin
50 डिग्री इंटू कॉस 85 डिग्री. याची व्हॅल्यू फाइंड करायची आणि ऑप्शन्स दिलेले आहेत. 1 मायनस √2 इंटू साइन 35 डिवाइडेड बाय 2√2. 1 प्लस √2 साइन 35 डिवाइडेड बाय 2√2. साइन 35 अपॉन 2√2 आणि साइन 35 असे ऑप्शन दिलेले आहेत. याचा अर्थ याच्या सिम्प्लिफिकेशनमध्ये 35 डिग्री अशी टर्म येणारच आहे. कशी येऊ शकते? दिलेले जे दोन अँगल आहेत ते आहेत 50 डिग्री आणि 85 डिग्री, बरोबर आहे. या 85 आणि 50चं ॲडिशन किती येत आहे? $85 आणि 50चं ॲडिशन 135. हा जो 135 आहे तो स्टँडर्ड फॉर्ममध्ये कन्वर्ट होऊ शकतो, कारण 135ला आपण 90 + 45 लिहू शकतो, किंवा त्यालाच आपण 180 - 45 पण लिहू शकतो. म्हणजे 135 हा स्टँडर्ड अँगलचं कॉम्बिनेशन आहे. ओके. आता हे 85 आणि 50 यांचं सबट्रॅक्शन केलं तर काय येत आहे? 35. आता 35 हा स्टँडर्ड नाही आहे, तो स्टँडर्डमध्ये कन्वर्टही होणार नाही आहे. याचा अर्थ तो काही रिड्यूस होणार नाही, सिम्प्लिफाय होणार नाही. पण गरज नाही, कारण तो चारही ऑप्शनमध्ये दिसतोय. याचा अर्थ 85 आणि 50 याचं ॲडिशन आणि सबट्रॅक्शन दोन्ही झालं किंवा दोन्हीपैकी काही झालं तरीही आपल्याला काही अडचण नाही. पण मग हे कसं होऊ शकतं ॲडिशन आणि सबट्रॅक्शन? कुठला फॉर्म्युला याला सूट होऊ शकतो ते महत्त्वाचं आहे. टर्म पाहिली की ग्रुप लक्षात यायला पाहिजे ॲक्च्युली. याचा कुठला फॉर्म्युला वापरावा लागेल? 2 sin A इंटू कॉस B, कारण दोन ट्रिग्नॉमॅट्रिक रेशोचं मल्टिप्लिकेशन आहे, आणि दोन ट्रिग्नॉमॅट्रिक रेशोचं मल्टिप्लिकेशन असेल साइन कॉस किंवा कॉस कॉस किंवा साइन साइन, तर आपण त्याला त्यांच्या ॲडिशन सबट्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करू शकतो बाय युजिंग प्रॉडक्ट फॉर्म्युले. म्हणजे आपल्याला साइन 50 इंटू कॉस 85 आहे, याची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. प्रॉडक्ट फॉर्म्युले काय असतात? प्रॉडक्ट फॉर्म्युले 2 sin A इंटू कॉस B, 2 cos A इंटू साइन B, 2 cos A cos B आणि 2 sin A sin B. म्हणजे प्रत्येक ठिकाणी 2 आवश्यक आहे. म्हणजे आधी आपण 2 न डिवाइड आणि 2 न मल्टिप्लाय करून घ्यावा लागेल. त्यानंतर साइन 50 इंटू कॉस 85 लिहा, किंवा कॉस 85 इंटू साइन 50 असंही लिहिता येईल. बेसिकली आपल्याकडे 2 sin A cos B याचाही फॉर्म्युला अवेलेबल आहे, आणि 2 cos A sin B याचाही फॉर्म्युला अवेलेबल आहे. पण नॉर्मली
जर आपण ज्याचा ज्याच्या समोरचा अँगल मोठा आहे ती टर्म जर अगोदर घेतली तर निगेटिव्ह अँगल फॉर्म्युला वापरण्याची आवश्यकता पडत नाही. मग आपण समजा पहिल्यांदा cos 85 असं लिहिलं इंटू साइन 50, तर आपल्याकडे 2 cos A sin B चा फॉर्म्युला आहे. काय 2 cos A sin B चा फॉर्म्युला? 1/2 इन ब्रॅकेट साइन A प्लस B मायनस साइन A मायनस B. बरोबर आहे का? फॉर्म्युला 2 cos A sin B चा वापरला. साइन A प्लस B मायनस साइन A मायनस B. आता पुढं सिम्प्लिफिकेशन 1/2 साइन 85 प्लस 50 म्हणजे साइन 135 मायनस साइन 35. आता राहिला प्रश्न या 135चा. 135लाच आपण 90 प्लस 45 लिहू शकतो किंवा 180 मायनस 45 पण चालेल. हे काही पर्टिक्युलर अँगल आहेत. 120 डिग्री, 135 डिग्री, 150 डिग्री, 210, 240. अलाइड अँगलनी यांच्या व्हॅल्यू फाइंड करता येतात. 300, 330 हे अँगल्स किंवा 225 हा पण त्यात येतो. 315 हे सगळे अँगल्स आहेत ज्यांच्या अलाइड अँगलनी व्हॅल्यूज फाइंड करता येतात. मग साइन 90 प्लस 45 साइन 90 प्लस थिटा काय असेल? साइन 90 प्लस थिटा कॉस थिटा मायनस साइन 35 इक्वल टू 1/2 इन ब्रॅकेट कॉस 45 ची व्हॅल्यू किती? 1/√3. काय 1/2 आणि क्रॉस मल्टिप्लाय करून सबट्रॅक्शन केलं. आता याचा डिनॉमिनेटर 1 क्रॉस मल्टिप्लाय करून सबट्रॅक्शन केलं तर काय येईल? 1 मायनस √2 साइन 35 अपॉन √2 म्हणजेच आन्सर 1 मायनस √2 साइन 35 upon 2√2. So it is option first. बरोबर आहे. फर्स्ट ऑप्शन. Got this?
झालं कंप्लीट. हो सर, झाले कंप्लीट. ओके. नेक्स्ट वन, कोसेक थीटा माइनस साइन थीटा मल्टीप्लाइड बाय सेक थीटा माइनस कॉस थीटा मल्टीप्लाइड बाय tan theta plus cot theta, and the options are 0, 1, 2, 3. ट्रिग्नॉमेट्रीमधून खूप लहानपणीच्या काळातला क्वेश्चन आहे हा. बेसिक्स ऑफ ट्रिग्नॉमेट्री म्हणजे ऑलमोस्ट 10th लेवलचा म्हटलं तरी चालेल. बेसिक रिलेशन्स, साईनचा रेसिप्रोकल कोसेक असतो, कोसेकचा रेसिप्रोकल साईन असतो, कॉसचा रेसिप्रोकल सेक असतो, सेकचा रेसिप्रोकल कॉस असतो. आणि ही टॅन थिटा प्लस कॉट थिटा, तुम्ही जर क्वेश्चन बँक केअरफुली पाहिलेले असेल याच्यावरती पर्टिक्युलर स्ट्रेस दिलेला आहे की ही बऱ्याच वेळा समोर येणारी टर्म आहे. आणि ज्या ज्यावेळी टॅन थिटा प्लस कॉट थिटा सिम्प्लिफाय करायचा असतो त्याला साईन कॉसमध्ये कन्वर्ट केलं की त्याचं सिम्प्लिफिकेशन काय येतं, दॅट इज ऑल्सो फ्रॉम दॅट सेक्शन. पण आता खूप सुरुवातीच्या ट्रिग्नॉमेट्रीमध्ये म्हणजे खूप जुनं झालं. जस्ट टू मल्टीप्लाय द ब्रॅकेट्स, तसं आपलं थिटाची ट्रिक आपण वापरू शकतो, पण यात 0 डिग्री किंवा 90 डिग्री चालणार नाही, कारण टॅन 90 इन्फिनिटी असतो आणि कॉट 0 इन्फिनिटी असतो, त्यामुळे 0 पण चालणार नाही, 90 पण चालणार नाही. तसंच सेक आणि कोसेकचं पण आहे. हां, आपण 45 डिग्री 30 डिग्री वगैरे अँगल टाकून बघू शकतो. म्हणजे थिटाच्या जागी कोणताही एक अँगल लिहा, 30 लिहा, 45 लिहा, 60 लिहा, कुठलाही एक अँगल चालेल. पण तसं जरी केलं तरी सिम्प्लिफाय करावंच लागणार आहे. सिम्प्लिफिकेशन त्याही ठिकाणी करावंच लागणार आहे. फक्त खूप जास्त न्यूमरिकल कॅल्क्युलेशन त्यामध्ये येईल ट्रिग्नॉमेट्रिकल कॅल्क्युलेशनपेक्षा. क्रॉस मल्टिप्लाय करून सबट्रॅक्शन वगैरे तेही सोपं आहे, काही अडचण नाही. पण याला जर डायरेक्ट सिम्प्लिफिकेशन द्यायचं म्हटलं, सेक थिटा सगळे साईन कॉसमध्ये कन्वर्ट करून टाका. कोसेक थिटा म्हणजे 1 साईन थिटा मायनस साईन थिटा. सेकंड ब्रॅकेट
सेक थिटा म्हणजे 1/cos थिटा मायनस कॉस थिटा आणि थर्ड ब्रॅकेट टॅन थिटा म्हणजे साइन थिटा अपॉन कॉस थिटा प्लस कॉट थिटा म्हणजे कॉस थिटा अपॉन साइन थिटा. असे भरपूर सगळे रेशोज वगैरे असले की हा टॅग लक्षात ठेवायचा. काही नाही जमलं तर साइन कॉसमध्ये कन्वर्ट करा. थोडं सिम्प्लिफिकेशन केलं, आयडेंटिटीचा वापर होतो, प्रॉब्लेम सिम्प्लिफाय होतो. फंडामेंटल आयडेंटिटीज. क्रॉस मल्टिप्लाय करून सबट्रॅक्शन केलं पहिल्या ब्रॅकेटमध्ये काय येईल? याचा डिनॉमिनेटर 1 मायनस साइन थिटा इंटू साइन थिटा साइन स्क्वायर थिटा डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर इज साइन थिटा मल्टीप्लाइड बाय 1 माइनस कॉस स्क्वायर थीटा डिवाइडेड बाय कॉस थीटा मल्टीप्लाइड बाय तिसऱ्या ब्रॅकेटमध्ये क्रॉस मल्टीप्लाय करून ॲडिशन साइन थीटा इंटू साइन थीटा साइन स्क्वायर थीटा प्लस कॉस थीटा इंटू कॉस थीटा कॉस स्क्वायर थीटा डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर कॉस थीटा इंटू साइन थीटा इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वायर थीटा म्हणजे आयडेंटिटीनुसार कॉस स्क्वायर थीटा डिवाइडेड बाय साइन थीटा मल्टीप्लाइड बाय 1 माइनस कॉस स्क्वायर थीटा साइन स्क्वायर थीटा डिवाइडेड बाय कॉस थीटा मल्टीप्लाइड बाय साइन स्क्वायर थीटा प्लस कॉस स्क्वायर थीटा 1 अपॉन कॉस थीटा इंटू साइन थीटा आणि बस मल्टिप्लिकेशन डिव्हिजन मध्ये टर्म आहेत सगळ्या. हा साइन थीटा यातला एक साइन थीटा कॅन्सल परत हा साइन थीटा आणि हा साइन थीटा कॅन्सल कॉस थीटा कॉस स्क्वायर थीटा आणि हा कॉस स्क्वायर थीटा कॅन्सल शिल्लक राहिला फक्त 1. ओके completed. Yes. Now next one is cosec theta equal to x plus 1 upon 4x. Cosec theta equal to x plus 1 upon 4x. Then what is the value of cosec theta plus cot theta? कोसेक थिटा प्लस कॉट थिटाची व्हॅल्यू फाइंड करायची आहे आणि ऑप्शन्स दिलेले आहेत
2x मायनस 2x मायनस 1/2x आणि 2/x या प्रकारे ऑप्शन्स दिलेले आहेत. कोसेक थिटा प्लस कॉट थिटाची व्हॅल्यू फाइंड करायची. पैकी कोसेक थिटा तर ऑलरेडी आपला दिलेला आहे x प्लस 1/4x. राहिला प्रश्न ह्या कॉट थिटाचा, म्हणजे आपल्याला आधी या कोसेक थिटावरून कॉट थिटा फाइंड करावा लागेल. कोसेक थिटावरून कॉट थिटा कसा फाइंड करणार बरं? कोसेक थिटावरून कॉट थिटा कोसेक में साइन चा रेसिस लोकस घ्यायचा आणि येस. कोसेक वरून साइन चा रेसिस घ्यायचा आणि साइन आणि कॉस हां कोसेकला 1/sin. हां आणि दुसरा मार्ग म्हणजे कोसेक स्क्वेअर आणि कॉट स्क्वेअर आयडेंटिटी आहे ना. कॉट स्क्वेअर थिटाला आपण कोसेक स्क्वेअर थिटा -1 वापरू शकतो ना आयडेंटिटी, बरोबर आहे का? कॉट स्क्वेअर थिटाला कोसेक स्क्वेअर थिटा -1 आयडेंटिटी वापरून आपल्याला कॉटवरून कोसेकची व्हॅल्यू किंवा कोसेकवरून कॉटची व्हॅल्यू फाइंड करता येते. प्रश्न तो नाही आहे, प्रॉब्लेम तो नाही आहे. प्रॉब्लेम आहे की या कोसेकची व्हॅल्यू चांगली दिसत नाही आहे. आपण या कोसेकचा स्क्वेअर करू, काही अडचण नाही. आयडेंटिटी आपण लिहू कॉट स्क्वेअर थिटा इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा -1, बरोबर आहे. पण कोसेक स्क्वेअर थिटा म्हणजे ह्या x प्लस 1/4x याचा स्क्वेअर आहे आणि याला सिम्प्लिफिकेशन करणं डिफिकल्ट जाईल. लक्षात येत आहे? त्यामुळे सरळ मार्गी चालण्याचा प्रॉब्लेम नाही हा. सरळ मार्गी जर आपण गेलो तर आपल्याला रिझल्ट या फॉर्ममध्ये मिळेल. कॅल्क्युलेशन वर्क थोडंसं करावं लागेल. बघूया आपण. आधी सरळ मार्गे गेल्यावर नेमकं काय होतं हे सांगतो, मग दुसरा मार्ग सांगतो. आपण वाटल्यास कोसेक थिटाला त्यातल्या त्यात थोडंसं आणखी सोपं करू, क्रॉस मल्टिप्लाय करून ॲड करा. म्हणजे कोसेक थिटाची व्हॅल्यू येईल 4x² + 1/4x. ओके, इथे आपण क्रॉस मल्टिप्लाय करून ॲडिशन केलं. आता कॉट स्क्वेअर थिटा इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा -1. ही कॉट स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू येते, हे लक्षात ठेवा. तो स्क्वेअर त्रास देणार आहे आपल्याला. कोसेक स्क्वेअर थिटा म्हणजे या पूर्ण टर्मचा आता स्क्वेअर, म्हणजेच 4x² + 1/4x ब्रॅकेटचा स्क्वेअर -1. इक्वल टू न्यूमरेटरचा स्क्वेअर वेगळा आणि डिनॉमिनेटरचा स्क्वेअर वेगळा. 4xचा स्क्वेअर म्हणजे 16x² -1, बरोबर आहे. क्रॉस मल्टिप्लाय करून सबट्रॅक्शन आणि मग त्याचं स्क्वेअर रूट, म्हणजे 4x² + 1 ब्रॅकेट स्क्वेअर -16x² / 16x².
ही व्हॅल्यू होणार कॉट स्क्वेअर थिटाची आणि त्याचं परत स्क्वेअर रूट घ्यावं लागणार आहे. त्यावरून कॉट थिटा मिळेल आणि मग दोघांचं ॲडिशन करायचं आहे. ते डिफिकल्ट जाणार, कारण इथे स्क्वेअर रूट घेतलं याचं तर न्यूमरेटरचं तर स्क्वेअर रूट येणार नाही सेपरेट, डिनॉमिनेटरचं येऊन जाईल, पण इथं पुन्हा सबट्रॅक्शन असल्यामुळं स्क्वेअर रूट घ्यायला कॉम्प्लिकेशन येईल. ओके, म्हणून याला सरळ मार्गी जाणं योग्य नाही. मग दुसरा मार्ग काय, मला आठवत असेल काही टर्म आपण पाहिलेल्या आहेत ज्याच्यामध्ये सेक टॅन, सेक प्लस टॅन, सेक मायनस टॅन, कोसेक प्लस कॉट, कोसेक मायनस कॉट, अशा काही जोड्या आपण तयार केलेल्या आहेत, ज्यामध्ये कोसेक प्लस कॉट आणि कोसेक मायनस कॉट यांच्या व्हॅल्यूजची एक पेअर आहे. म्हणजे जर समजा आपल्याला व्हॅल्यू फाइंड कशाची करायची आहे, कोसेक थिटा प्लस कॉट थिटाची करायची आहे, बरोबर. कोसेक थिटा प्लस कॉट थिटाची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. समजा आपण कोसेक थिटा प्लस कॉट थिटाची व्हॅल्यू के गृहीत धरली, कोसेक थिटा प्लस कॉट थिटाची व्हॅल्यू आपण के गृहीत धरली, तर कोसेक थिटा मायनस कॉट थिटाची व्हॅल्यू काय येईल बरं? आठवतंय ते एक ग्रुप होता क्वेश्चनचा. म्हणजे जर आपण इथे लेट कोसेक थिटा प्लस कॉट थिटा इक्वल टू के, देयरफॉर कोसेक थिटा मायनस कॉट थिटा इक्वल टू काय येईल? हे जर आठवलं तरच ही मेथड उपयोगाची आहे, अदरवाइज डायरेक्ट मेथड तर डिफिकल्ट जातीये आणि अल्टरनेटिव्ह मेथड तर आठवत नाहीये. जर कोसेक थिटा प्लस कॉट थिटाची व्हॅल्यू के असेल तर कोसेक थिटा मायनस कॉट थिटाची व्हॅल्यू काय असेल? It is again from the fundamentals of this trigonometrical section. Yes. सेक थिटा प्लस टॅन थिटा आणि सेक थिटा मायनस टॅन थिटा हे एकमेकांचे रेसिप्रोकल असतात. सिमिलर टू दॅट कोसेक थिटा प्लस कॉट थिटा आणि कोसेक थिटा मायनस कॉट थिटा हे दोघंही एकमेकांचे रेसिप्रोकल असतात. म्हणजे जर कोसेक थिटा प्लस कॉट थिटाची व्हॅल्यू के असेल तर कोसेक थिटा मायनस कॉट थिटाची व्हॅल्यू 1/k असेल. आणि याच्यावरून हे पण आठवायला पाहिजे, यांचं जर आपण ॲडिशन केलं तर कॉट थिटा कॅन्सल होतो आणि कोसेक थिटाची व्हॅल्यू मिळते. या टाईपच्या क्वेश्चनमध्ये ते वापरलेलं आहे आपण. यांचं जर सबट्रॅक्शन केलं
तर कोसेक कोसेक कॅन्सल होतो, कॉट थिटाची व्हॅल्यू मिळते. पण प्रॉब्लेम हा आहे की आपल्याला आता के ची व्हॅल्यू काढायची आहे आणि कोसेक थिटाची दिलेली आहे. मग जर आपण हे दोन इक्वेशन ॲड केले तर काय होईल? दोन इक्वेशन ॲड केले तर कॉट थिटा मायनस कॉट थिटा कॅन्सल, कोसेक थिटा प्लस कोसेक थिटा, 2 कोसेक थिटा इक्वल टू के प्लस 1/k. म्हणजेच त्यावरून कोसेक थिटाची व्हॅल्यू किंवा आपण जी दिलेली व्हॅल्यू आपल्याला कोसेक थिटाची ती व्हॅल्यू जर इथे टाकली तर 2 इन ब्रॅकेट x प्लस 1/4x इज इक्वल टू के प्लस 1/k. आता हा 2 ब्रॅकेटला मल्टिप्लाय करता येईल, म्हणजे 2x प्लस 1/2x इक्वल टू के प्लस 1/k. आता या दोन साइड जर आपण व्यवस्थित कंपेअर केल्या, इकडे आहे 2x प्लस 1/2x, इकडे आहे k प्लस 1/k. याचा अर्थ k इक्वल टू काय? k इक्वल टू दोन्ही बाजू इक्वल आहेत, दोन्ही बाजू कंपेअर करा ना. 2x इकडे k आणि त्याचा रेसिप्रोकल यांचं ॲडिशन आहे, इकडे 2x आणि त्याचा रेसिप्रोकल यांचं ॲडिशन आहे. म्हणजे k ची व्हॅल्यू काय असली पाहिजे? काय असली पाहिजे? 5x. लेफ्ट साइड म्हणजे डावी बाजू, तिथे आहे 2x प्लस 1/2x इक्वल टू राईट साइड आहे k प्लस 1/k. दोन बाजू इक्वल आहेत, दोन बाजू सारख्या आहेत. आता त्या कशा सारख्या आहेत पहा. हे जे मधलं चिन्ह आहे हे प्लसचं चिन्ह आहे, अधिकचं चिन्ह. राईट साईडला पण मधलं चिन्ह आहे ते प्लसचं चिन्ह आहे. हे दोन्ही चिन्ह सारखे दिसत आहेत, हे दोन्ही चिन्ह सारखे आहेत. इकडे पण 1/, असलं काहीतरी आहे, राईट साईडला पण 1/, असलंच काहीतरी आहे. फक्त आता बदल काय दिसतोय? पहिली टर्म इकडं 2x आली आहे आणि इकडं k आली आहे. दुसऱ्या टर्ममध्ये इथे पण 2x आहे, इथे पण k आहे. याचा अर्थ k च्या जागी कोण आलाय? येस, 2x इतका अवघड आहे दोन साइड्स इक्वेट करणं, कंपेअर करणं. जर मिनिमम स्टेप्स आणि
कमीत कमी एफर्टमध्ये कॅल्क्युलेशन करायचं असेल देन वी मस्ट हॅव टू थिंक, आणि थिंकिंगला इम्पॉर्टन्स आहे. फक्त घोकंपट्टी पाठांतर उपयोगाचं नाही आहे, स्किल तिथे दिसणार आहे आपलं. एक कोसेकची व्हॅल्यू आणि ही टर्म पाहिली की टाईप आयडेंटिफाय व्हायला पाहिजे, एवढं प्रॅक्टिस वर्क पाहिजे की आपला कोसेक थिटा प्लस कॉट थिटा याची व्हॅल्यू काढायची आहे. कोसेक थिटा प्लस कॉट थिटा के गृहीत धरला तर कोसेक थिटा मायनस कॉट थिटा, कारण इथे दिलेली टर्म जी आहे ती पण अशीच दिलेली आहे रेसिप्रोकलच्या फॉर्ममध्ये. आपण काय केलं, कोसेक थिटा प्लस कॉट थिटाला के गृहीत धरलं, कोसेक थिटा मायनस कॉट थिटा 1/k झाला. त्यांचं ॲडिशन केलं तर 2 कोसेक थिटा इक्वल टू के प्लस 1/k. तिथे ही कोसेक थिटाची व्हॅल्यू वापरली, 2 ब्रॅकेटला मल्टिप्लाय केला. राईट साईड लेफ्ट साईडच्या टर्म सारख्या दिसत आहेत, मध्ये इक्वलचं चिन्ह पण आहे. त्याला जर कम्पेअर केला तर के इक्वल टू 2x येणार. राईट साईडला जर केच्या जागी 2x टाकला तर लेफ्ट साईड सारखी टर्म मिळते, म्हणजे के इक्वल टू 2x आला. पण व्हॅल्यू आपल्याला कशाची विचारली आहे, कोसेक थिटा प्लस कॉट थिटाची व्हॅल्यू विचारली आहे, आणि ती व्हॅल्यू किती आहे, के. आणि के म्हणजेच काय, मिनिमम एफर्ट्स. ओके.